हॅलो स्टुडंट, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे प्रॅक्टिस सेट 1.3 जे होते अल्जेब्रा मॅथ 1 चे जे अल्जेब्राचे आपण चॅप्टर बद्दल लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये त्यामधले प्रॅक्टिस सेट 1.3 मधले आपण काही एक्झाम्पल केलेले होते. तर त्यापैकी काही एक्झाम्पल आपल्याला आज सॉल्व्ह करायचे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी चेक करा, आपण पाहिला होता जो सेकंड एक्झाम्पल होता क्रॅमर्स रूलच्या बेसवर होता तो आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, सर्वात पहिला आपण काय केलं होतं, सर्वात पहिला आपण पाहिलं होतं की आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू पाहिजे. एबीसीच्या व्हॅल्यू म्हणजे कशा, A1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला जवळ चेक करा, काही नाही म्हणजे 1. त्यानंतर B1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे C1. तर C1 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -1. क्लिअर. आता त्याच पद्धतीने आपण इक्वेशन 2 चे पाहणार आहोत. तर A2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे 2. त्याच्यानंतर B2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -3 आणि त्यानंतर C2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे 12. ओके. त्यानंतर पहा स्टुडंट, आपण बघितलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला dx आणि dy च्या व्हॅल्यू काढायच्या. त्यानंतरच आपण काय करू शकतो, xy च्या व्हॅल्यू काढू शकतो. तर सर्वात आधी इथं घेणार आहोत आपण या ठिकाणी d ची व्हॅल्यू. तर आपण यासाठी फॉर्म्युला पाहिला होता A1 A2 B1 B2. क्लिअर. ओके. आता चेक करा A1 A2 आणि B1 B2. तर A1 किती आपल्याकडे चेक करा, A1 आपल्याकडे आहे 1. त्यानंतर A2 किती आपल्याकडे 2. ओके. त्यानंतर B1 किती आपल्याकडे, B1 आपल्याकडे 2 आणि B2 किती आपल्याकडे -3. तर आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहोत. तर या ठिकाणी मल्टिप्लाय केल्यानंतर कोणाचा आहे 1 into -3. त्यानंतर मी सांगितलं हा जो क्रॉस मल्टिप्लाय आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला तिथं परमनंट मायनसचं साईन तिथं घ्यावंच लागते. मग काय आपल्याला 2 into 2. तर चेक करू शकतो आपण या ठिकाणी आपल्याकडे आन्सर येईल -3 -4. तर आपल्याकडे येईल -7. म्हणजे डी ची जी व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे ते किती आली आहे -7. ओके. आता पाहणार आपण dx. आता A1 A2 झालं, B1 B2 झालं. त्यानंतर पाहिलं होतं C1 C2. ओके. आणि त्यानंतर काय होतं B1 B2. क्लिअर. या पद्धतीने आपण सेकंड हा dx साठी फॉर्म्युला पाहिला होता. आता चेक करा, आता काय दिलं आपल्याला C1 C2. C1 किती आपल्याकडे -1. C2 किती आपल्याकडे 12. त्यानंतर B1 किती आपल्याकडे 2 आणि B2 किती आपल्याकडे -3. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय म्हणजेच कोणाचा -1 into -3 परमनंट मायनस, मग किती आपल्याकडे 2 into 12. ओके. या ठिकाणी चेक करा, मायनस इंटू मायनस आपलं प्लस होऊन जाईल म्हणजे 3 1 जा 3. या ठिकाणी मायनस किती होईल, या ठिकाणी आपलं 24. ओके. तर चेक करा 24 मधून जर 3 गेले तर आपल्याकडे उरण 21 आणि साइन कशा तरी मायनसचा. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे dy. तर dy काय होतं आपला A1 A2 C1 C2. क्लिअर. जर आपल्याला काही डाऊट असेल तर आपण या ठिकाणी काय करू शकतो, आपल्याला काही डाऊट असेल तर आपण या ठिकाणी आपला फॉर्म्युला सुद्धा चेक करू शकतो. आपण पहिले आपण पाहिलेला आहे. तर A1 A2 C1 C2. तर A1 किती आपल्याकडे, A1 आहे आपल्याकडे 1. तर A2 आपल्याकडे 2. त्यानंतर C1 आपल्याकडे -1 आणि C2 आहे आपल्याकडे 12. क्लिअर. या ठिकाणी मल्टिप्लाय करून घेऊ आपण. चेक करा, या ठिकाणी मल्टिप्लाय 1 into 12. त्यानंतर मी सांगितलं होतं परमनंट मायनस ज्यावेळेस असा क्रॉस मल्टिप्लाय करतो. आता इथं व्हॅल्यू किती आहे -1 into किती आपल्याकडे 2. चेक करा 12 1 जा 12, मायनस इंटू मायनस झाला आपल्याकडे प्लस, 2 1 जा 2. तर या ठिकाणी आपलं कॅल्क्युलेशन किती येणार आहे 40. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डी ची dx ची आणि dy ची व्हॅल्यू आलेली आहे. आता आपल्याला आन्सर काढायचा आहे. कोणतं xy च्या व्हॅल्यू काढायच्या. त्यासाठी आपल्याला बाय क्रॅमर्स रूल या ठिकाणी यूज करायचा आहे. तर क्रॅमर्स रूल या ठिकाणी यूज करायचा तर आपण या ठिकाणी काय करू शकतो, व्हॅल्यू काय करायचं आपल्याला x काढायचं आहे. तर आपण पाहिलं होतं काय ते dx/d. त्यानंतर y काढायचं आहे तर काय ते dy/d. ओके. आता चेक करा dx ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, dx ची व्हॅल्यू आपल्याकडे -21. d ची व्हॅल्यू -7. ओके. दोन्ही मायनस मायनस करा 7 3 किती आलं आपल्याकडे 3. त्यानंतर y = नाही लिहिलं तरी चालते, तुम्हाला आता कंटिन्यू राहणारच आहे ते.
चेक करा. dy ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 14, dx ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -7. तर या ठिकाणी चेक करू शकता तुमचं आन्सर किती आलं -2. म्हणजेच आपलं x ची व्हॅल्यू 3 आणि y ची किती आली -2. तर किती दिलं 3 and -2 is the काय आपले 3 and -2 is the solution of the equation. सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ओके, या ठिकाणी पहा आपला 3rd नंबरचा सुद्धा आपला क्वेश्चन झालेला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा स्टुडंट हाच पाहिजे A1 A2 B1 B2 त्यानंतर C1 C2 B1 B2 A1 A2 आणि C1 C2 हाच आपला फॉर्म्युला असायला पाहिजे. हा जर फॉर्म्युला नसेल तर तुमच्या आन्सर काय म्हणजे चुकून जाईल. काय म्हटलं A1 A2 B1 B2 C1 C2 B1 B2 A1 A2 C1 C2. आता त्यानंतर आपलं पहा या ठिकाणी आपलं 3rd एक्झाम्पल या ठिकाणी कंप्लीट झालेला. आपण पाहणार आहोत 4th एक्झाम्पल. द 4th एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा थोडं इक्वेशन मोठा आहे, याला डिवाइड करू शकता, नाही केलं तरी तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. सर्वात पहिले आपण काय करणार, मी एक थोडा सांगितलं तुम्हाला. सर्वात पहिले आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्ड टर्म इक्वल साईनच्या तिकडेच पाहिजे, बरोबर त्याच पद्धतीने दिले. तर आपण काय करू A1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 6, नंतर B1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -4, त्यानंतर C1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -12. त्यानंतर आता पाहणार आपण A2. चेक करा A2 ची व्हॅल्यू किती ना आता आपल्याकडे, हा झाला A1 B1 आणि C1. तर A2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे 8, B2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -3 आणि C2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -2. चला आपण सर्वात पहिले आता D काढणार. D चा फॉर्म्युला कोणता येतो A1 A2 B1 B2. क्लिअर. ओके, आता पाहू शकता तुम्ही A1 A1 किती आपल्याकडे 6, A2 किती आपल्याकडे 8, B1 किती आपल्याकडे -4, B2 किती आपल्याकडे -3. क्लिअर. आता सॉल्व्ह करून घेऊ आपण इथं. आता पहा या ठिकाणी तुम्ही मी सांगितलं या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता, पण आपल्याला स्टेप लिहायचं तर आपण लिहू शकतो. किती आता 6 × -3 परमनंट मायनस, त्यानंतर काय -4 × 8. ओके, 6 3 18 -18 मायनस इंटू मायनस प्लस किती झाले आपल्याजवळ 32, 8 4 32. आता तुमच्याकडे किती उरले आहे चेक करा. 32 मधून जर 18 गेले तर आपल्याकडे उरले आहे 40. क्लिअर. एक व्हॅल्यू झाली आहे. त्यानंतर डी झाली. आता आपल्याला पाहिजे dx. आता बघा A1 A2 B1 B2. आता काय ते C1 C2 B1 B2. आता चेक करू शकता A1 A2 B1 B2 झालं, C1 C2 B1 B2. त्यानंतर येईल आपलं A1 A2 आणि C1 C2. आता या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही C1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -2, C2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे इथं किती आहे -12, त्यानंतर किती आहे -2. त्यानंतर आपल्याला B1 ची किती आहे -4 आणि B2 ची किती आहे -3. ओके, या ठिकाणी पाहू शकता थोडं पद्धतशीर. आता चेक करा किती आहे -12 इंटू -3, त्यानंतर परमनंट मायनस, त्यानंतर किती आहे -4 इंटू -2. ओके, तर या ठिकाणी जर आपण मल्टिप्लाय केला तर 36 येईल, पण पॉझिटिव्ह येईल. ओके, मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल. या ठिकाणी पुन्हा प्लस आहे पण या ठिकाणी पुन्हा मायनस आहे, तर काय राहील तुमचं मायनसच राहील. 40चं किती जाईल आपलं 8. तर या ठिकाणी आपलं सबट्रॅक्शन येईल 28. किती 28. या ठिकाणी पाहू शकता ह्या मायनस इंटू मायनस प्लस झाला. ओके, हा मायनस इंटू मायनस इथं प्लस झाला, पण हा प्लस इंटू मायनस तर काय झाला -40 साईड किती झालं 28. आता पाहिजे आपल्याला dy, dx dy. काय आपलं A1 A2 C1 C2. आपल्याला जर वाटत असेल तर आपण या ठिकाणी A1 A2 C1 C2. ओके, आता व्हॅल्यू पुट अप करून टाकू आपण. या ठिकाणी पाहू शकता A1 किती आपल्याकडे, A1 आपल्याकडे 6 आहे, A2 आपल्याकडे 8 आहे, त्यानंतर C1 आपल्याकडे -12 आहे आणि C2 आपल्याकडे -2. मल्टिप्लाय करून टाकू आपण. -2 आहे, मल्टिप्लाय कोणाचा आहे 6 इंटू -2 परमनंट मायनस, नंतर -12 इंटू किती आपला 8. ओके, किती झालं -12. त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मायनस इंटू मायनस काय झालं आपलं प्लस 96. 12 8
96. या ठिकाणी व्हॅल्यू चेक करू द्या. A1 A2 बरोबर आहे 6 आणि बरोबर आहे. त्यांना C1 C2 12 मायनस 2 6 2 12 बरोबर आहे. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस 96 सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आता काय करणार, एक प्लस एक मायनस आपल्या 6 मधून 2 गेल्यात आपल्याकडे आले 4, त्यानंतर 9 मधून 1 गेलात आपल्याकडे 8. क्लिअर. आता आपल्याला कशाच्या व्हॅल्यू काढायच्या, आपल्याला काढायचा एक्स अँड वाय. तर पुन्हा इथं बाय क्रॅमर्स, काही ना आपल्याकडे एक्स पाहिजे तर काही ना आपल्याकडे dx अपॉन डी आणि वाय पाहिजे तर आपल्याकडे इन dy अपॉन डी. चेक करा स्टुडंट, dx किती आपल्याजवळ चेक करू शकता तुम्ही. dx आपल्याकडे 28 आहे. dy डिवाइड डी किती आहे 14 2 झालं. क्लिअर. त्यानंतर dy किती आहे 84 आहे. dx सॉरी डी किती आहे 14 आहे. तर आपली व्हॅल्यू किती 14 पाहिजे असेल, 14 6 जा 84. तर आपल्याकडे किती आला 6. म्हणजे आता एक्स वायच्या व्हॅल्यू काय आले आपल्याजवळ, एक्स ची आली आहे 2 आणि वाय ची आली आहे 6. म्हणजेच काय लिहू शकतो आपण 2 and 6 is the solution of the equation. सोल्युशन ऑफ द इक्वेशन. पहा या पद्धतीनं आपलं जे एक्झाम्पल होतं कोणत्या नंबरचं 4th नंबरचं ते सुद्धा या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. पाहू शकता तुम्ही, चेक करा काय दिलं आपल्याला 4m प्लस 6n इक्वल टू 54, 3n प्लस 2n इक्वल टू दिला 28. 5 स्टुडंट या ठिकाणी 54 मल्टिप्लायला आपल्याला त्रास जाऊ शकतो. तर आपण काय करू शकतो या ठिकाणी याला जर आपण पूर्ण इक्वेशनला 2 न जर आपण काय केलं डिवाइड केलं, 2 न जर आपण याला काय केलं डिवाइड केलं तर काय होऊन जाईल, ते इक्वेशन आहे थोडं काय होऊन जाईल लहान होऊन जाईल, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपी जाईल. म्हणजे 2 न जर मी याला डिवाइड केलं तर किती माझ्याकडे 2m प्लस 3n आणि या ठिकाणी होईल 27. क्लिअर. आता या ठिकाणी काय करू शकतो आपण आता A1 A2 B1 B2 या व्हॅल्यू आपण आरामशीर इथं क्लिअर करू शकतो. ठीक आहे. आता तर फर्स्ट इक्वेशन साठी आपण A1 कन्सिडर करू. तर आता फर्स्ट इक्वेशन साठी पहा A1, तर A1 आपल्याकडे किती 2, त्यानंतर B1, तर B1 आपल्याकडे किती 3 आणि C1, तर C1 आपल्याकडे किती 27. क्लिअर. आता घेणार आपण A2 B2 अँड C2. मला जर वाटत असेल तर आपण या लाईन मध्ये सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच काय झालं A2 किती आपल्याकडे 3, B2 किती आपल्याकडे 2 आणि C2 किती आपल्याकडे 28. ओके. आता आपला फॉर्म्युला सर्वात पहिले कोणता डी साठी काय यूज करतो आपण A1 A2 B1 B2. चेक करा A1 किती दिला आपल्याला 2, A2 किती दिला आपल्याला सॉरी A1 A2 किती दिला आपल्याला 3. त्यानंतर B1 किती आपल्याकडे 3, तर B2 किती दिला आपल्याला 2. आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करू शकता तर तुम्हाला इझी वाटत पहा 2 into 2 किती होईल 4 परमनंट मायनस 3 3 जा 9, 9 मधून 4 गेलं 5, साइन कशाचा मायनस म्हणजेच किती आपल्याकडे -5 सुद्धा आपलं -5 आपलं आन्सर येईल. त्यानंतर डी झाला. आता काय पाहिजे आपल्याला dx A1 A2 B1 B2 C1 C2 B1 B2. चेक करा. ओके. C1 किती आपल्याकडे 27, C2 किती आपल्याकडे 28, B1 किती आपल्याकडे B1 आपल्याकडे 3, त्यानंतर B2 आपल्याकडे आहे 2. आता बघा काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आपल्याला. ठीक आहे. तर या ठिकाणी किती होईल 54, या ठिकाणी परमनंट मायनस आता 28 3 जा पाहिजे आपल्याला तर किती होईल आपला 2 म्हणजे 84. सबट्रॅक्शन जर केलं तर आपलं 0, त्यानंतर 8 मधून 5 गेले 3, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस म्हणजेच किती आलं बघा -30. या ठिकाणी आपलं याचं कॅल्क्युलेशन आलंय. त्यानंतर जसं आता डी झाला dx झाला आपल्याला पाहिजे आता dy. तर dy चा फॉर्म्युला काय आपला A1 A2 सॉरी C1 C2. क्लिअर. आता A1 A1 किती आपल्याकडे 2, A2 किती आहे 3, C1 किती आहे 27, C2 किती आहे 28. ओके.
मल्टिप्लाय, पहिला असा मल्टिप्लाय, तर आपला मल्टिप्लाय होईल आपला 56, नंतर काय पाहिजे मायनस, तर किती होईल आपला 81. तर चेक करा, सबट्रॅक्शन करू. 11 मधून 6 गेले 5, 1 कॅरी, आणि 8 मधून 6 गेले 2, 25. पण साईन कशावर येईल, मायनसचं सर म्हणजेच किती आलं -25. त्या ठिकाणी dx आणि dy च्या व्हॅल्यू आपल्या आलेल्या आहे. आता बाय क्रॅमर्स रूल आपल्याला काय करायचं, x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. बाय क्रॅमर्स रूल x ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, काय घेतो आपण dx अपॉन d, त्यानंतर y इक्वल टू dy अपॉन d. ओके, फास्ट. आता या ठिकाणी तुम्ही फटाफट कॅल्क्युलेशन करू शकता. dx ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -30 अपॉन काय -5. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी मायनस आहे, कॅन्सल होऊन जाईल. 5 6 जा, क्लिअर. त्यानंतर dy ची व्हॅल्यू किती आहे -25, d ची व्हॅल्यू किती आहे -5, दोन्ही मायनस कॅन्सल होऊन जाईल. 5 5 जा, किती आला आपला दुसरा आन्सर, एक आला आपला 5, एक 6 आणि एक 5. तर आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, 6 and 5 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. पहा किती आला 6 and 5. या ठिकाणी पहा स्टुडंट, आपलं एकदम सिंपल वे आणि एकदम पद्धतशीरपणे आपण या ठिकाणी चेक करू शकता. आपलं 5th नंबरचं एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी काय केलं आहे आपण कम्प्लीट केलेलं आहे. आता या एक्झरसाइज मधलं जे शेवटचं एक्झाम्पल आहे आपलं 1.3 मधलं शेवटचं एक्झाम्पल आहे ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि ते झालं का आपलं या ठिकाणी पूर्णतः एक्झरसाइज काय जे आपली प्रॅक्टिस सेट दिली आहे ते पूर्णतः काय होऊन कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे 1.3 इथं आपलं पूर्णतः संपून जाईल. ओके, या ठिकाणी पहा, या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्या इक्वेशन मध्ये 2x + 3y = 2. आता पहा या ठिकाणी काय दिलं आहे, या ठिकाणी थोडं आपण सोल्युशन थोडं आपलं काय होईल, जे इक्वेशन दिलं आहे थोडा सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करावं लागेल म्हणजे काय करू आपण चेक करू शकतो. याच्या डिनॉमिनेटरला काहीच नाही, पण इथं डिनॉमिनेटरला 2 आहे, तर प्रत्येक टर्मला आपण 2 न मल्टिप्लाय करू. म्हणजेच काय होईल 2 × x - 2 × y/2 इक्वल टू 2 × 1/2. म्हणजे आता या ठिकाणी सॉल्व्ह केलं तर किती होईल आपल्याकडे 2x, 2 कॅन्सल म्हणजेच काय -y, 2 कॅन्सल म्हणजेच किती झालं 1. आता घेऊ आपण व्हॅल्यू आपल्या a1 a2 b1 b2 ज्या काही आपल्या व्हॅल्यू आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करू, फर्स्ट इक्वेशनसाठी फर्स्ट इक्वेशनसाठी या ठिकाणी आपण लिहून घेऊ a1. काय लिहू आपण a1. तर a1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2, नंतर b1 ची व्हॅल्यू किती आहे 3, त्यानंतर c1, तर c1 ची व्हॅल्यू किती झाली 2. ओके, आता सेकंड इक्वेशन साठी मी सुद्धा काय करतो लिहून घेतो. चेक करा आता a2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2, b2 ची व्हॅल्यू -1 काही नाही म्हणजेच किती झालं सॉरी -y आहे काही नाही, मग त्या ठिकाणी आपण -1 घेऊ शकतो. आणि त्यानंतर काय पाहिजे आपल्याला c2, तर c2 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी 1. ओके, तर आपला आता फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करावं लागेल. सर्वात पहिले काय करू आपण d साठी आपला फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. क्लिअर. आता या ठिकाणी पाहू शकता a1 किती आहे तुमच्याकडे 2, a2 किती आहे 2, b1 किती आहे 3 आणि b2 किती आहे -1. ओके, आता आपण या ठिकाणी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. 2 1 जा 2 म्हणजेच -2, परमनंट मायनस इथे 3 2 जा 6. तर या ठिकाणी आपलं किती -8. किती आलाय -8. या ठिकाणी आन्सर आलेला आहे. चेक करून घ्या a1 a2 b1 a2 2 2 आहे 3 आणि -1 -2 3 2 जा 6. ओके, तर डी झाला. आता पाहिजे आपल्याला dx c1 c2 b1 b2. क्लिअर. आता c1 c1 किती आहे 2, c2 किती आहे 1, b1 किती आहे 3, b2 किती आहे -1. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय केला तर या ठिकाणी -2 येईल, परमनंट मायनस 3 1 जा 3. ओके, तर दोघांची ऍडिशन केली तर किती येईल आपल्याकडे -5. ओके, त्यानंतर आता आपल्याला पाहिजे dy काय येतं आपला a1 अपॉन a2 c1 अपॉन c2. a1 किती आपल्याकडे 2, a2 सुद्धा किती आहे 2, c1 किती आपल्याकडे 2 आणि c2 किती आपल्याकडे 1. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. 2 1 जा 2, परमनंट मायनस 2 2 जा 4. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण चेक करू शकतो a1 a2 बरोबर आहे. ओके.
ओके ठीक आहे. आता चेक करा या ठिकाणी काही नाही, आपला आन्सर -2 किती आलाय, 4 मधून 2 गेलं तर आपला आन्सर काय होऊन जाईल -2 या ठिकाणी आलेला आहे. एक वेळा पुन्हा आपण चेक करून घे, 2 3 2 त्यानंतर किती आहे 2 न मल्टिप्लाय 2x 2 न मल्टिप्लाय y इक्वल टू 1. ओके ठीक आहे. या ठिकाणी पहा तर आपला आन्सर किती आलाय चेक करा, 2 1 जा 2 -8 आलाय. त्यानंतर काय आलाय 2 1 जा 2 -2 आलाय, 3 1 जा 3 तर -5 आलाय. त्यानंतर 2 1 जा 2 बरोबर आहे, -2 2 जा 4 तर आपल्या इकडे -2 या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. तर आपण बाय क्रॅमर्स रूल आपलं काय येणार आहे आन्सर ते आता या ठिकाणी आपण चेक करून घेणार आहोत. सर्वात पहिले आपल्याला पाहिजे एक्सचं काही ना आपल्याला dx अपॉन डी, त्यानंतर y ची व्हॅल्यू काढायची, y ची व्हॅल्यू काही ना आपलं dy अपॉन डी. तर या ठिकाणी पाहू शकता dx चेक करू शकता तुम्ही, dx ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे -5 आणि डी ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे -8 दोन्ही कॅन्सल होईल. तर या ठिकाणी आपल्याजवळ 5/8. ओके. त्यानंतर y साठी चेक करा, dy साठी किती ना आपल्याकडे, dy किती आपल्याकडे -2 आणि या ठिकाणी किती आलं आपल्याकडे -8 म्हणजे दोन्ही कॅन्सल जाते 1/4 या ठिकाणी आपलं आन्सर आलेलं आहे. तर आपण आन्सर काय लिहू शकतो 5/8 अँड 1/4 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. तर या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही की या ठिकाणी आपलं 6 नंबरचं एक्झाम्पल सुद्धा संपलेलं आहे, म्हणजेच आपली इथं प्रॅक्टिस सेट 1.3 पूर्णतः कंप्लीट झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल, समजत असेल आणि जर तुम्हाला काही त्यामध्ये अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.